करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात नुसता पैसा असून उपयोगाचा नाही हो, त्यासोबतच काही गोष्टी असणं सुद्धा गरजेचं आहे. आपण सर्वात महत्त्व कोणाला देतो? ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे, ज्या व्यक्तीच्या खिशात पैसा आहे त्या व्यक्तीला महत्त्व. ज्या व्यक्तीच्या खिशात पैसा नाही आहे त्या व्यक्तीला आपण कमी लेखतो. असं नाही होत. परंतु या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण कोणाजवळ किती संपत्ती आहे आपण एवढंच पाहतो. कोणाजवळ किती बॅलन्स आहे, बरोबर, प्रॉपर्टी आहे, हो आपल्याला समजतं. आपण आपल्या कुटुंबाला किती वस्तू दिलेल्या आहेत, बरोबर की नाही. मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, जर आपल्याला जीवनात एखादी गोष्ट हवी असेल आणि ती जर आपल्याला मिळत नसेल, मग उपयोग काय? लाख मोलाचा देह आहे, त्यासमोर बाकीच्या वस्तू शून्य आहे. तुम्ही पैशाला महत्त्व देत आहे नक्कीच, परंतु त्या पैशापेक्षा आपल्या नरदेहाला सर्वात जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण पैसा अफाट आहे, अमाप पैसा आहे, परंतु शरीरच साथ देत नसेल, पैसा असून उपयोगाचा काय? अहो काजू, बदाम, बघा पिस्ता, सर्व आजूबाजूला आपल्या बघा जे स्टॉल असतात तिथे आहेत. परंतु जर आपल्याला काही खाता येत नसेल, शरीर साथ देत नसेल, मग त्या काजू, बदाम, पिस्ता यांचं महत्त्व काय आहे? काहीच नाही आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, महत्त्व प्रत्येक वेळेला आपल्याला भगवंताला बघा शरण जाणं गरजेचं आहे. कारण त्याने आपल्याला हा लाख मोलाचा देह प्राप्त करून दिलेला आहे. तो श्वास घेत आहे, तो श्वास सोडत आहे. आपण जे जेवत आहोत तेच बघा प्रत्यक्षात मुखापर्यंत नेण्याचं कार्य तोच करत आहे, बरोबर की नाही. आणि त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपल्याला चालवणारं बघा तोच आहे की नाही. अहो अंतरीचा अंतरात्मा आहे. नुसतं जीवनामध्ये पैसा असो किंवा नसो महत्त्व नाही आहे. महत्त्व फक्त असणं गरजेचं आहे, ते म्हणजे विश्वास. कारण लोकांना खोटी प्रशंसा, खोटी स्तुती ऐकायला फार आवडत असते, परंतु चांगली स्तुती, चांगले श्रवण, चांगले निरूपण ऐकायला अजिबात आवडत नाही. आता विचार करा, 4 जण माणसं एकत्र आली, इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायला बघा, बरोबर, तेव्हा कंटाळा येतं का? नाही आहे. अहो संपूर्ण इकडून तिकडून फिरवून सांगतात, परंतु ते ऐकायला आपले कान बघा टकामक टकामक, बरोबर की नाही, ऐकत असतात. परंतु भगवंताचं भजन, भगवंताचं कीर्तन, भगवंताचे श्लोक, भगवंताची उपासना ऐकायला बघा प्रत्यक्षात आपल्याला झोप येते, डोळा लागतो. तरी भगवंत कधी नाराज होत नाही आहे, भगवंत कधी कोणावर कोपत नाही आहे. विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे, तरच आपला विकास होईल, आपली प्रगती होईल, त्यामध्ये आपली सुधारणा होईल. का वेगवेगळा भाग दिलेला आहे. एखादी व्यक्ती जर तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असेल, विश्वाससुद्धा करत असेल,
तर त्या व्यक्तीला कधीही बघा दुखावू नका. ते नातं तोडण्याचा कधीही प्रयत्न करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला एकदा बघा, तुम्ही जेव्हा आजारी होता, बरोबर की नाही, किंवा एखाद्या संकटात तुम्ही सापडला होता, तेव्हा ती व्यक्ती कुठल्याही प्रकारे, कुठलाही विचार न करता ती तुमच्या मदतीला धावून आली. मात्र आता तुम्हाला सर्व काही मिळाल्यावर जर तुम्ही त्या व्यक्तीची साथ सोडत असाल, तर ती व्यक्ती पुन्हा आयुष्यात कधीच परत येणार नाही. एवढं मात्र नक्की. म्हणून समर्थ म्हणाले, नुसता पैसा असून उपयोगाचा नाही आहे, तर या गोष्टीसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे उत्तम विचार आपण ऐकत असतो, त्याचप्रमाणे बघा, जे आपण पिंडात पेरलेलं आहे तेच उगवणार आहे. म्हणून आपलं आयुष्य आपल्याला सुंदररित्या पार पाडायचं आहे. एखादा कार्यक्रम कसा आपण बघा, एखादा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, त्या कार्यक्रमाची रूपरेषा कसं नियोजन करत असतो की बरोबर पार पडला पाहिजे. तसंच आपलं आयुष्य आहे. आयुष्य म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे. तो बरोबर खेळता आला पाहिजे. बरोबर की नाही? खरी गंमत कशामध्ये आहे, तर आपल्या जीवनात मिळणारा आनंद, मिळणारा समाधान यामध्येच आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहेतच, परंतु त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीची इच्छा किंवा अपेक्षा ज्याप्रमाणे असतं, त्याप्रमाणे कधीच आपल्याला स्वतःहून सोडत नसतात. आपल्याला ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. एखाद्या गोष्टीची इच्छा झाली, बरोबर की नाही, तर ती गोष्ट आपल्या आयुष्यात पाहिजेच. आपण हट्ट करत असतो. कधी-कधी आपल्या घाईने बघा, घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला त्या सोडाव्या लागतात. आपण जी गोष्ट बघा इच्छेनुसार हट्ट धरत बसलेलो आहोत आणि तीच जर आपल्याला मिळत नसेल, तर त्या गोष्टीचा नंतर आपण विचार करत नाही. ती गोष्ट आपण सोडून देतो. कारण का? चुकीचा निर्णय होता. बरोबर की नाही? एखादी गोष्ट हवी असेल आणि ती आपण आई-बाबांना आपण सांगितली, तर आई-बाबा म्हणतात की नाही, "अरे बाबा, फार महाग वस्तू आहे. माझ्याजवळ इतके पैसे नाही आहेत." आपण मुद्दाम जोरजोरात रडतो. नंतर मग आपणच विचार करतो, "नाही आहेत ना बाबांकडे पैसे, मग जाऊ दे. ती आपण नंतर घेऊ." बरोबर की नाही? म्हणजे विचार करा. एखादी गोष्टीची इच्छा होते, परंतु ती इच्छासुद्धा आपल्याला कमी करावी लागते. म्हणून समर्थ म्हणाले, काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. परंतु आयुष्यात प्रत्येक माणसाने संपत्तीपेक्षाही जोडलेल्या माणसाची श्रीमंती ही उपयोगात. म्हणजे बघा, आपल्याला जी वस्तू हवी असते ना, ती आपण आई-बाबांना बोललो, की आई-बाबा आपल्याला सांगतात की नाही, वस्तू महाग आहे. आपण रडल्यानंतर ती वस्तू बघा आपल्याला मिळणार नाही, हे आपल्याला माहीत असतं. परंतु जेव्हा बघा बाबा ती वस्तू आणून देतात किंवा आई वस्तू ती आणून देते ना, तेव्हा चेहऱ्यावरती जो आनंद असतो ना, तो गगनात मावेनासा असतो. कारण का? कारण आपण त्या गोष्टीसाठी इतके दिवस रडत होतो. परंतु परिस्थिती अशी आहे. बरोबर की नाही? परंतु परिस्थितीसमोर आई-बाबा बघा प्रत्यक्षात त्या संकटांना मात करून आपल्या लेकरासाठी ती गोष्ट नक्की आणली की नाही? म्हणजे विचार करा. दिलेला शब्द आई-बाबा हे उत्तमाचे पालन करत असतात. त्याचप्रमाणे आपण सुद्धा उत्तम प्रकारे शब्द पाळले पाहिजेत. पालन करता आलं पाहिजे. नुसता पैसा आहे म्हणून आता मला कशाची बघा,
काही कमी नाही आहे, मला कोणाची गरज पडणार नाही आहे, असं नाही आहे. चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याआधी आहे ना, सर्वप्रथम सत्याची वाट धरणं आवश्यक आहे. कोणाला उपदेश करण्याआधी स्वतः सर्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे. चांगलं व्यक्तिमत्व केव्हा घडेल? जेव्हा तुम्ही चांगल्या स्वभावाने, उत्तम प्रकारे बोलाल तेव्हाच ना. परंतु तुम्ही कोणाला सांगत असाल, त्या सांगण्या अगोदर, कोणाला उपदेश द्यायच्या अगोदर बघा ती गोष्ट, ती माहिती सर्वप्रथम तुम्ही जाणून घेतली पाहिजे. तरच महत्त्वाचं. म्हणून समर्थ म्हणाले, एखाद्याला त्रास होईल असं आयुष्यात कधीही करू नका. ज्याच्या वाटेला पैसा नाही आहे ना, त्याच्या वाटेला अजिबात दुःख आणून देऊ नका. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेला दुःख हा पैशामुळे नसतो, बरोबर की नाही? तो हातावर बघा प्रत्यक्षात कमवतो आणि पानावर खात असतो. आपली संपत्ती वडिलोपार्जित आहे, बरोबर की नाही? आपल्याला आपण कष्ट केले काय नाही केले काय तरी आपल्याला पैसा मिळतो. परंतु जी व्यक्ती गरीब आहे, ती व्यक्ती बघा त्यांना कष्ट करणं गरजेचंच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, हाताची 5ही बोटं समान नाही आहेत. परंतु कर्म जर उत्तमाचे असतील तर नक्कीच त्याचं फळ प्राप्त होणार. म्हणून समर्थ म्हणाले, दृष्टिकोन हा मनाचा अर्थ आहे. तो नेहमीच बघा प्रत्यक्षात सकारात्मक विचार करत असतो. नकारात्मक विचार आले की दृष्टिकोन आपला बदलतो. जसं एखाद्या वेळी बघा आपण प्रवास करत असताना मध्ये कुठे ट्रॅफिक असेल किंवा आपल्याला जायला उशीर झाला असेल तर लगेच आपण रस्ता बदलतो की नाही? कुठून तरी शॉर्टकट जाण्याचा मार्ग बघा प्रत्यक्षपणे अवलंबतो की नाही? म्हणून तसं आहे. समर्थ म्हणाले, दृष्टिकोन आपला आहे ना, हा सकारात्मक असणं गरजेचं. ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीला घाबरून बघा ध्येय सोडत असतो, अजिबात सोडू नका. कारण ज्या ज्या वेळेला आपण जो ध्येय मनामध्ये पकडून ठेवलेला आहे, तो ध्येय पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आपलं मत बदलू नका. त्या विचारांवर ठाम राहा, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, निंदा करणारी लोक आहेतच. आपण एखादं फळ जेव्हा विकत आणतो, चला आपण समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एखादं फणस असतो बघा, फणस जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो ना, त्यावेळी त्या फणसाला जे आवरण असतं ते काटेरी असतं. परंतु आतमधून जर आपण पाहायला गेलो ना, त्यामध्ये असणारी जी गोडी आहे, बरोबर की नाही? आणि त्याचप्रमाणे बघा कापा असो किंवा बरका असो, पण त्यामध्ये असणारा जो सुगंध आहे तो किती उत्तमाचा असतो. म्हणून समर्थ म्हणाले, बाहेरून काटेरी फळ जरी दिसत असलं तरी त्याची गोडी आपल्याला चाखता आलीच पाहिजे. म्हणून तसंच आहे, आपल्या आयुष्यात जरी विषय वासना येत असतील तरी आयुष्य कसं जगायचं आहे, आयुष्याची गोडी कशी प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात पैशापेक्षा या गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.